माय चॅनल. माय नेम इज सृष्टी आणि आज आम्ही थांबलो आहे वडापाव सॉरी वेट कट करा, ही व्हिडिओ कट करा. आय मीन सॉरी आम्ही पावभाजी खायला आलो आहे प्लस मसाला पाव आणि आम्ही सगळ्यांनी ब्रेसलेट घेतलं. आम्ही तिघीने घेतलं तरी मी त्यांचं सॉरी काय करेल जेव्हा माझे 300 सबस्क्रायबर्स होते आणि आत्ता मी नाही दाखवू शकत. नंतर ह्याच्यानंतर खूप छान प्लॅन्स केलेत तेव्हा मी दाखवेल. फर्स्ट पावभाजी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मसाला पाव. शॉप आहे इथे ह्याच्यासमोर कुठे हां जिजाऊ उद्यानच्या समोर समर्थ कृपा टेस्टी पावभाजी. टेस्ट सांगायचं सुचलं यांची की मी भुक्कड आहे मग मला टेस्ट सांगायचं नाव नेक्स्ट अमेझिंग खूप छान टेस्ट आहे. वाव जसं हवं होतं म्हणजे मला मीडियम पाहिजे होतं तर त्यांनी मीडियमच करून दिलं परफेक्ट. आणि माझ्यासोबत ज्या होत्या त्यांना तिखट पाहिजे होतं तर त्यांनी परफेक्ट त्यांना तिखट दिलं. पाणीपुरी आणि समोसा काय होता नूडल्स समोसा खाल्ला आणि तिथे मी एवढे घाबरले कारण मी तिथे एक छोटासा इन्सिडन्स झाला. राहू लेट इट बी पण मी घाबरले. पुढचा म्हणजे नूडल्स समोसा होता तो खाऊ शकले नाही, अर्धाच खाल्ला. सो नेक्स्ट आम्ही कोल्ड कॉफी प्यायला चाललो आहे तर मी कोल्ड कॉफी ते पोचला होता. आम्ही आता आलो आहे कोल्ड कॉफी प्यायला. यावेळेस मी ट्राय केलेलं की 100 रुपीजमध्ये मी पूर्ण माझा पोट भरला. आत्ता मी झाले मसाला पाव खाऊन 20 रुपीजचा, 30 रुपीजची पाणीपुरी, 60, 70, 80 रुपीजची नाही 90 रुपीजची आता कोल्ड कॉफी आणि 10 रुपीजचा समोसा. म्हणजे हे लास्ट आयटम आहे माझ्यासाठी. छान आहे कोल्ड कॉफी महाडमधली. लेट्स सी द टेस्ट. मी आता थिक कॉफी ट्रायल पण मला नाही आवडली. 10 out of 7च जाईल मी कारण कोल्ड कॉफी इज द बेस्ट. ती प्यायला असते तरी बरं झालं असतं कारण मला आता आय डोंट लाईक इट. सो गाईज नेक्स्ट आम्ही ब्रेसलेट घ्यायला झालो आहे म्हणजे दुसरा नेक्स्ट आणि मग नंतर मी माझा ब्लॉगिंग स्टॉप करेल. प्लीज तुम्हाला जर त्या दोघींचे चेहरे बघायचे असतील तर प्लीज मला 300 सबस्क्रायबर्स बनवू द्या प्लीज. 100 रुपीज चॅलेंज केलं मला. 100 रुपीजमध्ये खूप काय काय खायला भेटलं. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही गेलो खायला मसाला पाव. क्यूटकडे लक्ष नका देऊ. मसाला पाव खायला गेलो तो 20 रुपीजला भेटला. आणि नंतर पाणीपुरी 30 रुपीज, नंतर कोल्ड कॉफी 40 रुपीज आणि 10 रुपीजचा आम्ही समोसा खाल्ला. नूडल्स समोसा. आणि म्हणजे 30 रुपीज तरी आम्हाला बाबानेच दिले. त्यातल्या 30 रुपीज कापले तरी आम्ही 70 रुपीज वेस्ट केले आणि 10 रुपीजचं आहे. आणि माझ्या सिस्टर्ससाठी मी लोन घेतलं म्हणून माझे 100 रुपीज संपल्या आणि माझा चॅलेंज इतका सुंदर गेला. पण एक इन्सिडेंट झाला त्यामुळे जरा आम्ही हर्ट झाले. पण नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळा पूर्ण दिवाळी टूर करेल कारण आज आम्ही फटाके फोडणार आहोत. सो मी तुम्हाला सगळं दाखवलं A to Z. पण आपण आत्ता स्टॉप होऊयात आणि पुढच्या व्लॉग्समध्ये भेटूयात. बाय गाईज.